बघू शकता सर्व मिक्स झालेलं आहे आणि पूर्णपणे गोळा तयार झालेला आहे मस्त. आता आपण लोंडा तयार करू. आपण चॉपिंग बोर्ड घेतले, त्याच्यावर आपण तीळ ॲड करू वरून, जेणेकरून आपले ते आपण जो रोल बनवून केवल्याचा लोंडा आणि वड्यांसाठी जो आपण प्लेटमध्ये काढून ठेवला होता सारण, तो पण रेडी झाला आहे. हे बघा, वड्यांसाठी केवल्याचे वडे आणि केवल्याचा लोंडा. बघू शकता लोंडा आपला कट करून झालेला आहे. अशा प्रकारे वड्या करायच्या. आणि आता आपण डिश घेतले, डिशमधून आपण कोथिंबीर वडी कशी करतो तशी चटणी कट करून घ्यायचा. चला, तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून सर्व रचून घेऊ. केवल्याची वडी एकच नंबर, गरमागरम जबरदस्त क्रिस्पी झाले. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रोक्लिप व्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपल्याला मस्त केवल्याचा लोंडा बनवायचा आहे आणि वड्या मस्त की आपण सोमवारी खाली केवल्याची आमटी आणि आज मस्त लोंडा बनवू. लोंडा म्हणजे आमच्या आगरी भाषेत लोंडा बोलतात त्याला. वड्या आपण जो आलूवड्याच्या वड्या बनतात ना, तसंच त्याला लोंडा बोलतात. आणि वड्या आपण कोथिंबीर वड्या बनवतात ना, सेम तसंच. साहित्य वगैरे सेम लागणार आहेत आणि करायची पद्धत पण सेमच आहे. फक्त आपण जो आकार वेगवेगळे देणार आहोत. तुम्ही कंटिन्यू बनवून जर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व समजेल कसं काय. शेवटपर्यंत बघा आपला ब्लॉग. तुम्हाला साहित्य दाखवतो. आपल्याला लोंडा बनवायचा आहे केवल्याचा. एकच मटेरियलपासून दोन पदार्थ बनवायचे आहेत मस्तपैकी, चवीला सेमच लागतात. बघू शकता आपण केवला घेतले भरपूरसा मस्त. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, बेसन पीठ, या साईडला वाटण आहे. त्याच्यात ओला खोबरा, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे सर्व आहे. इकडे व्हाईट तीळ आहेत, जिरा पावडर आहे, गरम मसाला, धना पावडर, हळद, लागरी मसाला, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ आणि अद्रक, लसूण, मिरची पेस्ट घेतले. या साईडला तेल आहे. एवढं झालं. साहित्य तर दाखवून झाले तुम्हाला. आता केवला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि मस्त बारीक चिरून घेऊ. केवला धुवून झालेला आहे. आता आपण जालीमध्ये टाकून तो पाणी सर्व निथळून घेऊ. त्यानंतर आपण बारीक कापू. पाणी पूर्ण निथळलं आपण. आता आपण बारीक कापून घेऊ केवल्याला. बघू शकता केवला आपण बारीक केलेला आहे. मीडियम करायचं, एकदम बारीक नाही, एकदम जाडा नाही. चला, आपण बाउलमध्ये केवला ॲड केले आहे. त्याच्यात आपण आता बेसन पीठ ॲड करू. अर्धा वाटी तांदळाचं पीठ. त्यानंतर अद्रक, लसूण, मिरची पेस्ट केले, ती सुद्धा ॲड करू. त्यानंतर आपला हिरवा वाटण. चला, आता आपण मसाले टाकू. आपला आगरी मसाला, त्यानंतर हळद, नंतर धना पावडर, त्यानंतर जिरा पावडर, शेवटला गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकू आणि चिंचेचा कोळ टाकू. थोडेसे वरून तीळ टाकू. टाकले तरी चालतात, नाही टाकले चालतात, कारण की आपल्याला नंतर टाकायचेच आहेत वरून. चला, आता मिक्स करून घेऊ. तेल टाकू. बघू शकता सर्व मिक्स झालेलं आहे आणि पूर्णपणे गोळा तयार झालेला आहे मस्त. आता आपण लोंडा तयार करू
आपण चॉपिंग बोर्ड घेतले, त्याच्यावर आपण तेल ॲड करू वरून, जेणेकरून आपले ते आपण जो रोल बनवू ना त्याला लोंडा बोलतात, त्याला पूर्णपणे चिकटून जातील मस्त. आता यामधला आपल्याला अर्धा पोर्शन घ्यायचा आहे लोंड्यासाठी आणि अर्धा आपल्याला वड्यांसाठी ठेवायचं आहे. बघू शकता असा रोल करायचा. आपला जो सारण आहे ना तो जास्त पातळ जास्त जाड होता कामा नाही, जास्त करून पातळ होता कामच नाही, कारण की रोल होणारच नाही. असं आपल्याला फिरवायचं आहे गोल गोल, जेणेकरून सर्व तेल चिकटून जातील. इकडे बघा, बघू शकता पूर्णपणे रोल तयार झालेले आहे आणि तेल सुद्धा चिकटले गेले आहेत मस्तपैकी. स्टीमची जाळी घेतले, स्टीमची जाळी नाही ही, त्याच्यात आपण ही नॉर्मल जाळी घेतले, त्याच्यात आपण ठेवू तो. चला, आपला केवल्याचा रोल रेडी झालेला आहे मस्त लोंडा. आता आपण वड्यांसाठी ताटली घेतले, इकडे बघा छोटी ताटली, त्याच्यात आपण तेल बसून घेऊ, व्हाईट तेल, ते खालच्या साईडला पण लागून जातील. आता आपण शेवटचा पोर्शन ठेवला होता, 2 भाग केले होते, त्यात आपण मस्त सेट करू ताटलीला. ताटलीमध्ये मस्त सेट करायचा तो पोर्शन, मस्तपैकी पसरून घ्यायचा. आता आपण थोडासाच बनवले म्हणून आपण ताटली पण छोटीच घेतले. बघू शकता अशा प्रकारे तापून घ्यायचा. 2 दिवस आता लगातार उपवास आहे. आज बुधवारी गुरुपौर्णिमा आले, म्हणजे आज भाजी, आणि उद्या गुरुवार म्हणजे भक्ती तर भाजीच खायची आहे, काही टेन्शनच नाही. म्हणून केवल्याचे बरं 2 पदार्थ बनवू, संपून जातील मस्तपैकी. बघू शकता रेडी झालेलं आहे मस्त. आता आपण वरून तेल टाकू. केवल्याचा लोंडा आणि वड्यांसाठी जो आपण प्लेटमध्ये काढून ठेवला होता सारण, तो पण रेडी झाले. इकडे बघा, वड्यांसाठी केवल्याचे वडे आणि केवल्याचा लोंडा, याचा रोल बनवू आपण, कापून घेऊ आपण कट करून. आता आपण दोन्ही रेडी झालेत. आता आपण स्टीम करू. गॅस पेटून घेऊ, गॅसवर ठेवू टोप. आपण टोपामध्ये ना रिंग ॲड करू, त्याच्यावर आपण ठेवायला घेतो आणि लिंबूची काप टाकू, कारण की टोप काला नाही पडत. गरम पाणी करून ठेवले आपण, तो ॲड करायचा. गरम पाणी नाही केलं तर चालेल. अगोदर रोल ॲड करू, लोंडा आपला, त्यानंतर वडींसाठी आपण ताटामध्ये ठेवले तो आपण ॲड करू, त्याच्याच वरती ॲड करू. आणि आता आपण वरती ताट झाकण देऊ. 10 ते 15 मिनटं आपण वाफ घेऊ. आपण आता 10 मिनटं वाफ दिली ना की आपल्या केवल्याचा लोंडा आणि वड्या मस्त रेडी होतील. मस्त आज गुरुपौर्णिमा आहे, आज खायला भेटेल मस्तपैकी, आणि उद्या गुरुवार आहे. 2 दिवसात मस्त फिनिश होतील मस्तपैकी. तुम्ही पण नक्की ट्राय करा, जर बनवलं नसेल ना तर नक्की ट्राय करा. काही बेसिक साहित्य लागतात, त्यापासून आपण चव तर सेमच आहे वड्यांना आणि ते रोलसाठी, जसे आपण आलूवडे बनवतो सेम तसंच बनवायचं आहे, काही टेन्शन नाही. चला, आता आपण झाकण काढूया. आपण 15 मिनटं वाफ दिले मस्त. अशा वाफा निघतात बघा, काढून घेऊ आपण. बघू शकता कशा वाफा निघतात बघा. आपण थंड करून घेऊ, नंतर कटिंग करू. चला, आता आपण लोंडा थंड केला मस्तपैकी. आता आपण कटिंग करून घेऊ, असं वडीचा शेप देऊ. बघा, असं गरम गरम नाही करायचा, थंड करायचा.
बघू शकता लोंडा आपला कट करून झालेला आहे. अशा प्रकारे वड्या करायच्या. आणि आता आपण डिश घेतले. डिशमधून आपण कोथिंबीर वडी कशी करतो तशी चटणी कट करून घ्यायचं. चला आता आपण कट लावून घेतले तर आपण पीसेस काढून घेऊ. चला फायनली वडे कटिंग करून झालेले आहेत मस्तपैकी. बघू शकता हे लोंडा केवल्याचा, हे केवल्याचे वडे मस्तपैकी. आता आपण फ्राय करून घेऊ. आता आपण पॅन ठेवले गॅसवर, गॅस पेटवून घेऊ. आता आपण पॅनमध्ये तेल ॲड करू. पण थोडंच तेल टाकले कारण की आपल्याला शालो फ्राय करायचं आहे. डीप फ्राय करायचं असल्यावर कढई घ्यायला लागेल. कढईमध्ये डीप फ्राय होतात. कोणाला डीप फ्राय आवडत असेल तर जास्त तेल टाकून डीप फ्राय करू शकता. आपण नॉर्मल तेल घेतले, शालो फ्राय करायचे आपल्याला मस्तपैकी. चला तेल गरम झालेले आहे. आता आपण एक एक करून सर्व रचून घेऊ. आपण दोन्ही मिक्सिंग घेतले. फक्त आकार उकार अलग अलग आहे, बाकी चवीला सेमच लागतात काही आहे नाही. साहित्य पण सेमच असतं. दोन्ही साईडून आता आलटी करून फ्राय करून घेऊ. आणि हे जे राहिलेत ना ते आपल्याला उद्या गुरुवारी येतील खायला मस्तपैकी. आज खाऊ आता. बघू शकता आपल्या एक साईडला वड्या फ्राय होतात आणि इकडे आपल्या असे शेवई आणि पापड ते पण सुद्धा फ्राय होतात. आपले असे फुलले बघा मस्त. शेवई आणि पापड फ्राय होतात एक साईडला आपले. तर चला फायनली एक साईड शिजली आहे, पण आता आपण पलटी करू. मस्त कलर आले बघा. चला आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत मस्तपैकी. असे शालो फ्राय झालेत एक नंबर. आपण काढून घेऊ. तर आपण गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर टाकू. टाकलीच पाहिजे असं नाही, आपण थोडं डेकोरेटसाठी. आता आपण प्लेट घेतले, प्लेटिंग करून घेऊ. बघू शकता प्लेटिंग झालेले आहे मस्तपैकी एक नंबर. या मस्त गरमागरम खायला येवल्याची वडी. एकच नंबर. गरमागरम जबरदस्त क्रिस्पी झाले, एक नंबर लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. वडी टेस्ट करून झालेली आहे मस्तपैकी. आता चाललेलं आहे जेवायचा टायमिंग. मस्त या जेवायला. इकडं बघा आपला ताट रेडी आहे. असं भाकर, शेवई, पापड, आपला घरचा लिंबाचा लोणचा. या साईडला आहे मस्त मूग बटाटा भाजी, केवल्याची आमटी आणि केवल्याच्या वड्या. या जेवायला मस्तपैकी. चला फायनली जेवण करून झालं मस्तपैकी. एकच नंबर लागले वड्या. आणि इकडे बघा आता पूजाला ना मी रताळे तिने भुजलेले चुलीमध्ये, तिथं तुपामध्ये दिला फ्राय करायला सांगितलं. तुपामधले रताळे मस्त खातो. चला या खायला मस्त तुपामधले रताळे फ्राय. जबरदस्त सिम्पल ठेवले. त्यात काही वेलची पावडर वगैरे, दूध, साखर वगैरे काहीच टाकलं नाही, सिम्पल. चला फायनली ब्लॉग एंड करतो. कशी वाटली तुम्हाला केवल्याची वडी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.